नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला ना बटाट्याच्या काचऱ्या करून दाखवणार आहे. हे बघा, अशा पद्धतीच्या नेहमीच्याच बटाट्याच्या काचऱ्या, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तुम्हाला नक्की आवडतील. अगदी साध्या सोप्या आपल्या घरच्या साहित्यामध्ये अशी छान रेसिपी करता येते आणि दिसायला पण छान दिसतात आणि मुलांना पण छान वाटतात खायला, फ्रेंच फ्राईजसारख्या. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. बटाट्याच्या काचऱ्या करण्यासाठी इथे मी बटाटे असे 2 कापून घेतलेत. बघा, अशा प्रकारे चिरून घेतलेत. असे 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, हिंग घेतलाय, मोहरी, जिरं, 7-8 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात, हिंग घेतलाय, मीठ आहे आणि तीळ घेतलेत. कढीपत्ता फोडणीसाठी आहे. अगदी कमीत कमी साहित्यात छान रेसिपी होते. आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेलावर आपण मोहरी घालूया. मोहरी छान तडतडून द्यायची. नंतर आपण जिरं घालूया, हिंग घालूया आणि लसूण पाकळ्या घालूया. लसूण तुम्हाला आवडत नसेल तर घालू नका, पण मला काचऱ्यांमध्ये लसूण आवडतो ना आणि चांगला लागतो खायला, स्वाद छान येतो म्हणून मी घातलेला आहे. लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया. लसूण लालसर झालाय, आपण त्याच्यावर कढीपत्ता घालूया आणि आपले बटाटे घालूया. आणि छान परतून घेऊया. आणि आपण यावर 5 मिनिटांसाठी झाकण करूया. आपण यावर मीठ घालूया. बटाटे पूर्ण शिजले नाही की आपण याच्यावर मसाला घालूया. अजून 5 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया. इथे बघा 5 मिनिटं झाली आहे. आपण काचऱ्या शिजल्या का पाहूया. काचऱ्या शिजल्या आहेत ना, कट होतात ना, म्हणजे शिजलेले आहेत. आता आपण यावर आपले मसाले घालूया. हळद घालूया, लाल तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. थोडी आमचूर पावडर घालूया. आमचूर पावडर ही छान चव येते. थोडे तीळ घालूया, थोडी कोथिंबीर घालूया आणि परतून घेऊया. आणि पुन्हा आपण 1-2 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवूया. इथे 2 मिनिटं झाली आहेत. आपल्या काचऱ्या बघा सर्विंगसाठी रेडी आहे. थोडीशी कोथिंबीर घालूया. किती अप्रतिम दिसतात ना, आणि चवीला पण फार छान झाल्या का. खूप सुंदर झाल्या. भाकरी बरोबर, वरण भाताबरोबर, चपाती बरोबर खूप छान लागतात. इथे छान अशा बटाट्याच्या खुसखुशीत आणि चवीला अगदी अप्रतिम अशा काचऱ्या मी तयार केल्यात. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने अशा काचऱ्या करून खा, मुलांना द्या, डब्याला द्या, खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा
आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.